सखी सावली काव्यांजली। काव्या, आई म्हणजे कुठे गेले सगळे? दोघी घरी नाही आहेत। तुझ्यासाठी घरी बसून राहील का? तिने आज पोहे करून ठेवले, जा गरम करून घे। मी हो गरम करू? हो गरम करू। तू उशिरा उठलायस तर तुलाच गरम करून घ्यायला हवेत ना। कार चालत असतील तर खात असेल, माझ्यासाठी मात्र गरम करून आण। घरात आग लागल्याने 2 जण होरपळले। झाकून का ठेवलेत? आता उघडायचं कसं? लायटर कुठे ठेवलं हिने? अरे सोन्याचं नाही आहे, साधंच आहे। ऑफिसला गबाळेपणा नाही चालत। नोकरीची पहिली वेळ आहे ना आई, म्हणून चांगल्यासाठी सांगतो। नोकरीची पहिलीच वेळ असली तरी माणूस अनुभवातून शिकतो ना। हे वाटतं तितकं सोपं नसतं। आयुष्य सुद्धा अवघडच असतं, तरी आपण जगतो, शिकतो त्यातून। जमेल मला। तुझ्यामुळे माझं बोट भाजलंय। आता तुला तुझ्या आयुष्यात किती चटके बसतात हे बघच तू आता। हे कॉफी अगं घरून आणलीये मी। आज मस्त कॉफी प्यायचा मूड होता माझा, पण कोणी कंपनी द्यायला नव्हतं। मग विचार केला तुझ्या सोबत बसून ऑफिस मध्ये निवांत घ्यावी। मस्त गरम गरम आहे, थर्मास मधून आणलीये मी, घे। काय ग, काय झालं? अशी का बघतेस? अगं घरी कोणी नसतं माझ्या, डिवोर्स झालाय माझा। तेव्हापासून मी एकटीच असते। हे पण आता तू आहेस ना कॉफीला मला कंपनी द्यायला। सो इट्स गुड, घे। ऍक्च्युली काव्या, मला काव्या काय झालं ग? नाही। एनी टेन्शन? हे ऑफिसचं? घरचं? घरचंच काहीतरी असणार, हो ना?
आय कॅन अंडरस्टँड. पण मला खरं तर खूप कौतुक वाटतं हा तुझं. आत्ता या स्टेजला येऊन तू नोकरी करतेस. आज सुद्धा तू घरचं सगळं करून ऑफिसला आली असणार हो ना. आणि पुन्हा घरी गेल्यानंतर घरचं मुलांचं सगळं बघायचं. बायकांनी नोकरी करायची म्हणजे तारेवरची कसरतच असते ग. नवरा मुलं नाती गोती घरात काय हवं नको ते बघा. कोणाचं दुखलं खुपलं तर त्यांना सांभाळा. ऑफिसला या, ऑफिसमध्ये प्रोजेक्ट तयार करा. आणि एवढं सगळं करू आपल्याकडून एखादी चूक झाली ना तर बॉसची बोलणी खा. हो ना. स्वतःला प्रूव्ह करायचं. किती स्ट्रॉंग असावं लागतं ना ग तुझ्यासारख्या संसारी स्त्रियांना. आणि एवढं सगळं सांभाळून आपल्याकडून एखादी चूक झाली तर पुन्हा घरच्यांची बोलणी खा. हो ना. असंच असतं ना. पण माझ्या घरी असं नाहीये. आई बाबा खूप समंजस आहे, मला समजून घेतात. आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करणं यात आनंद वाटतो मला. त्याचा ओझा नाही वाटत. नारायण, मला ना तुझं सुद्धा खूप कौतुक वाटतं. म्हणजे बघ ना, सगळं एकटीने निभावते तरी सुद्धा नेहमी फ्रेश आणि उत्साही असते. खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून. असंच राहायचं ग. कधी डल वाटलं ना तर ही हॉट कॉफी घ्यायची आणि कूल राहायचं. आपल्या कष्टाचं कौतुक आपणच करायचं. आपलं अस्तित्व आपलं बाईपण आपणच सेलिब्रेट करायचं. आणि तेही अभिमानानं. चेस. Cheers. वाह मधुरा, पार्टीची सुरुवात एकदम छान झालीये. अगदी वुमन्स केअर क्लबच्या अध्यक्षांच्या स्टेटसला साजेशी. हो अगदी खरं आहे. यंदा क्लबच्या अध्यक्षपदासाठी सगळ्यात डिझर्विंग कॅन्डिडेट तुम्हीच आहात मधुराजी. नाही ग, असं काही नाहीये. मी एक आपली साधी सुधी कार्यकर्ती आहे, सोशल वर्कर. हा, आता क्लबची प्रेसिडेंट मी व्हावं असा तुमच्या सगळ्या जणींचा आग्रह होता, म्हणून मी थोडासा इंटरेस्ट घेतला, इतकंच. हो, तूच होणार आहेस प्रेसिडेंट, आय एम शुअर. अंजली एक मिनिट हा, तुम्ही घ्या, आलेच. अंजली, या सगळ्या माझ्या खूप इम्पॉर्टंट गेस्ट आहेत. मैत्रिणीच आहेत पण खूप महत्वाचे आहेत. माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. तू एकटीच इथे थांब. तुझी ती काकू आणि तुझी ती बहीण त्यांना इकडे फिरकू देऊ नकोस. त्या इथे आल्या, त्यांनी इथे काही गोंधळ घातला, माझं हसं करून घ्यायचं नाहीये मला. बाय द वे, कुठे आहेत त्या? वर गेस्ट रूम मध्ये. बेटर, तिथेच राहू देतात. असंही त्या किती हावरट आहेत ते तुला वेगळं सांगायला नको. तुला माहिती आहे चांगलं. पाहिलं, तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. हावरट कुठली? मी नाही, तूच हावरटपणा करत असतेस, त्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. आशू, सांगितलेलं लक्षात ठेव. यात काही चूक होता कामा नये. पाहिलंस, अंजलीची सासू अशी खळून पाडून बोलते आपल्याला. तिचा ना तोरा उतरवला पाहिजे. पण आता आधी वरचं
ही अंजली येईल आता आपल्याला अक्कल शिकवायला. चल चल. अगं हे घ्या. काकू, मी एक सांगायला आले होते. मावशींना भेटायला काही पाहुणे आलेत आणि त्यांची एका महत्वाच्या कामाबद्दल चर्चा चालू आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही दोघींनी खाली येऊ नका. मीही माझ्या रूम मध्येच असणार आहे. हेच सांगायला आले होते. ऐक, काय झालं? काय झालं तुला? पोटात दुखतोय ग सकाळपासून खूप. पोटात कशामुळे काय माहित? कुणाची तरी नजर लागली ग. पण फार त्रास होतोय बाई. बरं, मी औषध घेऊन येते. तो औषध घे आणि आराम कर, बरं वाटेल तुला. अंजली, मला किती काळजी घेतेस का आमची? तू दे औषध पाठवून दे, मी घेते आणि इथे आराम करते. म्हणजे थोड्या वेळात बरं वाटेल मला. हा, आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही करणार, तू काळजी नको करूस. ऐकू, ही अंजली आपल्याला आपली लायकी दाखवायला आली होती काय? बघतेच हिला आणि हिच्या सासूला. अगं मधुरा, तुझ्यासारखे विचार आणि पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती आमच्या क्लबसाठी आम्हाला केव्हाही प्रेसिडेंट म्हणून असायला हवी. क्लबची प्रोग्रेस होईल त्यांनी, हो की नाही? अगदी खरंय. थँक्यू थँक्यू. तुमची सगळ्यांची इच्छा असेल आणि सपोर्ट असेल तर तसंच होईल. ए बरं, आता सगळ्यांनी लंच केल्याशिवाय जायचं नाहीये. हा, तुमच्या सगळ्यांचा फेवरेट पिझ्झा मागवलाय मी. भाऊ भाऊ, वाव, पिझ्झा. अगं आई, पिझ्झा. आशू, आशू, वाव. वेगळी टॉपिंग्स तुम्ही ऑर्डर करा. ए, मी यांची ओळख करून देते. ह्या अंजलीच्या काकू सुनंदाताई आणि ही त्यांची मुलगी अश्विनी. मधुरा, अंजलीला अपशकुनी म्हणाल्या होत्या त्याच नाही? हा, नाही नाही अगं नाही, त्या वेगळ्या आहेत, त्या ह्या नव्हेत. अगं बाय द वे, आपलं सगळं डिस्कशन आणि लंच कंटिन्यू करा ना तुम्ही.
बघितलंस काय करून ठेवलं तुझ्या बहिणीने? लोकांसमोर कसं वागावं कळत नाही हिला, अशी वागायची पद्धत आहे का? हे बघ, त्याच्या सगळ्या एक्सपेन्सिव्ह साड्या खराब करून टाकल्यात तिने. आणि इतकं करून वर सॉरी म्हणण्याचे सुद्धा मॅनर्स नाहीयेत तिला. इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. तुम्हाला नाही कळणार. जाऊन दे ग मधुरा, होतं असं कधी ते. असू देत, आता निघतोय आम्ही. तशी माझी साडी बघ कशी खराब केली आहे. चला. तुम्हा दोघींनाही इथे फिरकू नका म्हणून मी सांगितलेलं होतं, बजावलेलं होतं. अंजलीकडून निरोपही दिला होता मी. अंजली, तू निरोप दिला नाहीस त्यांना? मावशी मी तू गप्पा बस, एक शब्दही बोलू नको. एक काम सुद्धा धड जमत नाही का ग तुला? आता इथे जो काही तमाशा केलाय ना हिने, त्याचा माझ्या इलेक्शनवर जर परिणाम झाला ना, तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. अंजली, तुझ्या या गावंढ्या नातेवाईकांना समजावून सांग, आश्रित म्हणून आलात ना, तर आश्रितासारखं राहा. मला सांगितलं होतं ना की खाली येऊ नका म्हणून. का आलात तुम्ही? काकू, तू तर आजारी होतीस ना? आणि आशू, असा हवरटपणा करायची काय गरज होती? तुला काही हवं होतं तर मला सांगायचं, मी आणून दिलं असतं. का वागलात असे तुम्ही? एवढं काय चुकलंय का तिचं? एक तुकडा खाल्लाय फक्त तिने पिझ्झाचा. हो ना, आणि आम्ही तुला एवढे जड झालो असू ना तर आत्ताच्या आता निघून जातो. नाहीतर काय, असंही काय किंमत ठेवली तुझ्या सासून आमची? अगं मी विहीण आहे या घरची, विहीण. आणि त्या मला आश्रित म्हणाल्या. आणि हे सगळं त्या बोलत असताना तू मुकाट ऐकून घेतलंस, काहीच बोलली नाहीस. काकू, अगं पण तुमचं पण चुकलं ना. तुम्ही खाली आलाच नसतात तर मधुरा मावशी चिडल्याच नसत्या. अगं पण त्या किती बोलल्या आम्हाला. सासरी बोलवून चांगला अपमान करतेस हो आमचा. देवा बाबा, हे सगळं होण्यापेक्षा यांच्या बरोबर मलाही नेलं असतंस तर बरं झालं असतं रे बाबा. काकू, अगं काय बोलू नकोस. चला शू. अंजली, सून म्हणून तुझी निवड करण्यात मी चूक केली असं वाटायला लागलंय मला.